हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहेत सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर आज होता प्रिशाचा बर्थडे आणि त्याच्यामुळे कसं संध्याकाळी बर्थडे साजरा करतात, पण आम्ही संध्याकाळी न करता आम्ही सकाळी करत होतो, कारण ताईंना जायचं होतं बारामतीला आणि त्याच्यामुळे मग आम्ही बर्थडे साजरा करतो. म्हटलं मग ते गेल्यानंतर काय उपयोग ना केक कापण्यामध्ये, पोरं वगैरे गेल्यानंतर. बड्डे काय, आपण बड्डेच्या दिवशी कधीही केक कापू शकतो, असं नाही की संध्याकाळीच कापला पाहिजे. मग त्याच्यामुळे त्यांना लवकर बारामतीला जायचं होतं, त्यांच्या आजीचं वर्ष श्राद्ध होतं दुसऱ्या दिवशी, त्याच्यामुळे त्या आदल्या दिवशी जाणार होत्या. आणि मग म्हणून म्हटलं चला मग जाऊ द्या, आपण सकाळीच बड्डे साजरा करूया. आणि मग मस्तपैकी प्रिशाचा बड्डे आपण साजरा करण्याची तयारी केली. केक वगैरे भाऊजींना येतानाच आणायला लावला होता. त्यांनी मस्तपैकी चॉकलेट केक फ्लेवरचा आणला होता केक. आणि ताई जाणार होत्या बारामतीला, तर मला जायचं होतं. एकाच दिवशी आम्ही जाणार होतो, पण काय झालं ह्यावेळेस जरा आम्हाला नाही जाणं झालं. नाही तर आम्ही दरवेळेस एकाच दिवशी जात असतो नगरला. मी नगरला जाते, त्या बारामतीला जातात, असं होतं. तर मस्तपैकी आम्ही ताईंनी वावल्यानंतर मग मी असं आम्ही मस्तपैकी बड्डे साजरा करत होतो. आणि प्रिशाचं वाटत होतं नाही का संध्याकाळी बड्डे असतो असं तसं, पण असं काय झालं तर मला सांगू, मला कसं वाटायचं सकाळी बड्डे झाला, आपण कसं संध्याकाळचा केक कापल्यावर असं वाटतं आता झाला बड्डे. तर मला असं वाटत होतं आता सकाळी केक कापला आता झाला बड्डे. दिवसभर मी तिला रडवत होते, हे करत होते, म्हणून मला काही वाटतच नव्हतं नाही का. आता आपण बड्डे असल्यावर दिवसभर पोरांना रडवत नाही, काही नाही नाही का. मग मला तसं झालं. मग मी तर मस्तपैकी मेकअप ताईन दिसतीचा सगळा मेकअप केला होता. मस्तपैकी फाउंडेशन वगैरे सगळं छानपैकी. मला माहिती आधीपासून ना मला एवढा कंटाळा येतो नाही असं मेकअपचं वगैरे करायचं, तर त्याच्यामुळे ताईंनी सर्व केलं होतं. मस्तपैकी भाऊजींच्या चॉईसचा केक आणला होता चॉकलेट फ्लेवरचा. आणि मस्तपैकी छान असा बड्डे झाला बरं का. असं नाही की सकाळीच केलं पाहिजे संध्याकाळीच केलं पाहिजे. तर मस्त बड्डे झाला आणि छान वाटलं. आणि मला एकच गोष्टीचं वाईट वाटत होतं, आता ताईं ते जाणार आहे, तर खूप दिवसानंतर म्हणजे आम्ही वर्षातून एकदाच एकत्र येतो, वर्षातून 2दा येतो. तर ह्यावेळेस मी जरा जास्त दिवस राहिले होते कर्जतला, ताई जरा कमी राहिल्या होत्या. मी कारण लवकर आले होते, कारण कसं यांच्या सुट्ट्या संपत होत्या आणि मम्मीला पण नगरला जायचं होतं. त्याच्यामुळं मी मम्मीला म्हटलं होतं आपण लवकर जाऊ, आणि तिला पण गावी यायचं होतं, आमची जत्रा होती, सगळं होतं. पण कसं झालं तिला जत्रेला जाणंच नाही झालं. मग हे झालं, मग जत्रा झाली कॅन्सल. मग ह्यांच्या सुट्ट्या पण संपत होत्या, जे नाही का त्यांनी रजा टाकल्या होत्या, त्या रजा सगळ्या मुंबईलाच जात होत्या. तुम्हाला माहिती अजून मी काहीच नाही व्हिडिओ काढली. मला हे करायचं आहे, नवीन घरी अजून काहीच पसारा लावलेला नाही, काहीच नाही सगळं करायचं आहे. पसारा वगैरे सर्व लावायचं आहे घरी. कोणाला घ्यायची साईडवर कसं बघतो बापरे. चला आता आम्ही केक कापणार आहे. ये प्रांजू चल चला काय आता फोटो काढू. हे लावा ना ते पाऊच. चला चला करा लावा ना ते. तिला घाबरती, त्याला घाबरती. नको मग कसं नाही ना ते व्हायला जाईल. 30 रुपयाचं ते घेतलंय मी. बरं लांब. हॅपी बर्थडे. माझा बर्थडे नाही, तुझा बरं बर्थडे. ती घे ना, तिचा हात पकड ना. मी फुकू मार. हा चला. कापा. हॅपी बर्थडे. काय रे धुत्यात व्हिडिओ करते.
चालल्यात आणि बसले निवांत. येळ करती बाय उद्या या. हा हा हा. पूजेला पण या. पूजेला पण या. तू येणार ना पूजेला? ओके चला बाय बाय. हा हा हा. बाय. काय बस हो एवढं लिहून घेईन आई. बस झालं नाही तर एवढं नको नको सगळंच हे करून टाक. सगळं करायचं म्हणलं असं ते म्हणते एवढ्या पोळा नको मग बस. 1 वर्ष लागतं खाऊन पण चांगलं तेल टाकून हलवून हा वर्षभर फुट जाईल नाही थोड्याशा कैऱ्या राहू दे ना. नाही घेत का पण मग राहून दे ना नाही किती घ्यायचे तेवढं घी हा कारण लय मसाला लागन मग कर मग हे कुठल्याला वाया द्यायचं. नाही नाही तेवढं घ्या ना जेवढं पोळी. तू द्याव आंबा कप कापा बरं तू कापा ना. त्याच्यात नाही ना. लय आहे का अजून